नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 48 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर पुढील 48 तासामध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अवकाळी वादळी पावसाचा धोका जबरदस्त असून काही भागामध्ये जबरदस्त गारपीट होणार आहे। तर सविस्तर माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर या पावसाची स्थिती विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह असणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेण्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक हवामान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। वातावरणामध्ये अचानक मोठा बदल झाला असून अवकाळी वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे। तर दक्षिण तामिळनाडूपासून ते विदर्भापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे। त्यामुळे बाष्पयुक्त वारे वाहू लागले आहे आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अवकाळी वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे। अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरातही अवकाळी वादळी पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झालेली आहे। तर या स्थितीचा परिणाम आज दुपारनंतर रात्री महाराष्ट्र राज्यामध्ये जबरदस्त बघायला मिळणार आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज राहील 1 एप्रिल ते 2 एप्रिल 2026 या तारखेचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया। कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज कसा बघायला मिळणार आहे, सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। दक्षिण भारताकडे तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम भाग या भागामध्ये पावसाचा जोर मात्र दुपारच्या दरम्यान कमी राहील। बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि उष्णता देखील बघायला मिळणार आहे। तर पावसाची स्थिती ही दक्षिण कोकणाकडे अधिक बघायला मिळणार आहे। दुपारपासूनच जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। विजांचा कडकडाट भयानक राहील। सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, बंडा, अलोणा, बेडशी, कानकोंबी आणि आसपासचा परिसर या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी गारपीट देखील राहील। किनारपट्टीकडे पणजी, मोपासा, पारसेम, इंगळा, महापण, कुडल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कडेगाव, पटेगाव, बोंडा, राधानगरी, बिद्री तसेच लगतचा परिसर बघितला असं पोई, कासल, कणकवली या भागातही तुफान वादळी पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील। खारीपटण, गगनबावडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे कोल्हापूर, जुजबिल, किनी, कोडाली इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आणि विजांचा कडकडाट आजूबाजूला बघायला मिळणार आहे। मलकापूर, कोकरुलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच बेलकर, सक्राप्पा, संगमेश्वर, माखनजण हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याकडे कोयना, पठाण, आरवडे हलका पाऊस राहील। तसेच लगतचा परिसर बघितला असा दापोली, पाचपांढरी, खेड, चाकदेव, ओसटफोट या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। मंदनगरलाही मध्यम स्वरूपात राहील। रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज किनारपट्टीकडे जोर कमी राहील। शिरोळ, खोपोली, कसमतलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुंबई, नवी मुंबई, कर्जत, कुसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। ठाणे, कल्याणवली, भिवंडी, मेरा भाईंदर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। इगतपुरी, मुनगाव, वाडीवारे, करडी, वैशाला या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस असणार आहे। पुणे जिल्ह्याकडे महद, जुन्नर, ओतूर, गरवाडी, आंबेगाव, नारायणगाव आसपासचा परिसर, वाडा, मनसरलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याच्या इतरत्र बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील। तसे अहिल्यानगर आणि कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, धाराशिव, लातूर, बीड आणि श्री छत्रपती संभाजीनगर, नांदेड वगळता हिंगोली, परभणी, वाशिम या जिल्ह्यात मात्र दुपारच्या दरम्यान वातावरण कोरडे असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर नाशिक जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही दुपारनंतर नाशिक, देवळी, नागपूर, माळसाखरे, ओझर मध्यम स्वरूपात राहील। लासलगाव, पाटोदा, कुसमाडी, मामदापूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। मालेगाव, मालगाव, नांद्राणे, शेरळ मध्यम स्वरूपात राहील। सटाणा, औटी, नागपूर, निमशेवडी, चिंचवे आणि तसेच कुसुंबे, अंचाले, साक्री, बॅड या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चिमठाणे, नांद्राणे,
शिरपूर, घोडी, साले, सांगवी, सोले जोरदार पावसाचा अंदाजा दुपारनंतर धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील. धुळे, अंजंग, आर्वी, बोकरुलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, ओवाड, आडगाव, हिरापुरा, यावल, फैजपूर मध्यम स्वरूपात राहील. जळगाव, धरणगाव, एरंड, परोळा, बडगाव, पाचोरा इकडे तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. आणि तसेच चाळीसगाव, साईगव्हाण, श्री छत्रपती संभाजीनगरचा उत्तर परिसर हलका पाऊस असणार आहे. तसे बुलढाणा, अकोला इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील. जबरदस्त पावसाचा अंदाजा वर्धा जिल्ह्यात दुपारच्या दरम्यान वर्धा, जामनी, तुळजापूर, बारबडी, हिंगणघाट, वडनेर, वाडकी, पुणे या भागात असून भंडारा जिल्ह्यामध्ये उमरेड, पावनी, भिवापूरलाई मध्यम हलका पाऊस राहील. तसेच लखनी, साकोलीला हलक्या स्वरूपात राहील. भंडारा, वर्दी, चिखली, धर्मपुरी, असोली, कंधारी हलका पाऊस राहील. गोंदिया जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी विजांचा कडकडाट बघायला मिळणार आहे. वादळीवर राहील. पावसाचा जोर कमी राहील. नागपूर, डोरली, कमळेश्वर, उमरी, सावनेर, हिंगणा, पाचगाव, धामणा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर दुपारच्या दरम्यान नागपूर जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे. यवतमाळ जिल्ह्याकडे आसपासच्या भागात पावसाचा अंदाज हलक्या स्वरूपात राहील. नेर, लाटके, दारवा ढगाळ वातावरण राहील. यवतमाळ, नेरलाई हलक्या पावसाचा अंदाज राहील. पांढरकवडा, घाटंजी, करंजी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जबरदस्त राहील. तर जबरदस्त पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा तुफान वादळी पावसाचा अंदाज आहे. भयंकर पावसाची शक्यता ही सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये रामपूर, पलूस या भागामध्ये असणार आहे. जसे पुसवली, औंध, वडोज, मायणी, विटा आसपासचा परिसर, मसवड, पिलवी या भागात भयंकर पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्याकडे घेडी, चिंके, सांगोळे, मऊ, बुद्रुक, पंढरपूर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील. अकलूज, माळशिरस, वेलापूर, बेंबले, टेंभुर्णीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर, कुरुलवेलाटी, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, तुगाव, उज्जैन, घोटाला इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच धाराशिवकडे कळंब, तारखेड, भूम आणि लातूर जिल्ह्याचा परिसर इकडे धाराशिवकडे जोर बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील. मात्र कळंब, तारखेड, भूमला जोरदार पावसाचा अंदाज आहे. लातूरमध्ये लातूर, घाटेगाव आणि लातूर रोड, शुरांतपाल, औसा, खिंतोट, निलंगणा, बाटंजी, किल्लाने इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. सर्वसाधारण सायंकाळच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे. पुणे, अहिल्यानगर या भागातील मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा सर्वसाधारण सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान राहील. श्री छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडचा परिसर हलका पाऊस राहील. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक इकडे ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान राहील. नांदेड भागाला, हिंगोली, परभणी, वाशिमलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, भंडारा या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान कमी असणार आहे. मात्र अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा सर्वसाधारण सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान हलक्या स्वरूपात असणार आहे. तर 2 एप्रिल 2026 या तारखेला दुपारच्या दरम्यान पावसाची स्थिती ही जबरदस्त असणार आहे. तर विजांचा कडकडाट देखील भयानक असणार आहे. विशेष करून दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये भयंकर पावसाचा अंदाज राहील. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात आणि कोकण किनारपट्टीकडे पुणे जिल्ह्यामध्ये तर भयंकर पावसाची स्थिती या तारखेला असणार आहे. पुणे, लोणी, कालबोर, खेटवल्ले, व्याहले आणि लवासा, जिटे तसेच पुनावले, कसमत, रायगड जिल्ह्याचा बराचसा परिसर हा सर्व भाग पावसाने व्यापलेला आहे. अवकाळी पावसाने या विभागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील. जसे सातारा, पुणे आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये या पावसाची स्थिती जबरदस्त राहील. सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेकडे पावसाचा अंदाज राहील. सांगली आणि कोल्हापूरकडे उत्तरेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे. अहिल्यानगरमध्ये पावसाची स्थिती दुपारच्या दरम्यान भयंकर राहील. अहिल्यानगर, कुडगाव, धनगरवाडी, खंडाळा, पारणे, सुपे, राळेगाव, सुरेगाव, कर्जत या बऱ्याच ठिकाणी श्रीगोंदा तुफान पावसाचा अंदाज राहील. वडगाव, माका
देवळी प्रवरा, शिर्डी पुलतांबा, कोपरगावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसे नाशिक जिल्ह्याकडे तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. जसे मालेगाव, सटाणा, औटी, ताराबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी भयंकर पावसाचा अंदाज राहील. मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी या पावसाचा अंदाज वादळी वाऱ्याचा असणार आहे. श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड वगैरे हिंगोली इकडे भयंकर पावसाचा अंदाज राहील. वाशिम जिल्ह्यात आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुफान पावसाचा अंदाज आहे. वाशिम, मंगळपीर, कर्जनाखेडा, अकोला, बुलढाणा या 3 जिल्ह्यामध्ये भयंकर पावसाचा अंदाज राहील. अमरावती आणि नागपूर, भंडारा, वर्धा इकडे मध्यम स्वरूपात राहील. यवतमाळ जिल्ह्याकडे जोर कमी राहील. चंद्रपूर जिल्ह्याकडे जोर कमी बघायला मिळणार आहे. सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान पावसाची स्थिती राहील. तर सायंकाळच्या दरम्यान जोर थोडासा कमी राहील. मात्र पावसाचा अंदाजा सोलापूर, लातूर, नांदेड वगैरे, नाशिक, पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी हलका पाऊस राहील. तसे गोंदिया, नागपूर, भंडारा, वर्धा इकडे रात्रीच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.